मुंबई शहरसाठी मुलांनी व मुलींनी ग्राउंड दिले आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यात गोंधळ आहे. मी पेपरसाठी पात्र होईल की नाही? मला कमी मार्क आलेत. आपण आता त्यावरच बोलणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. चला, नमस्कार. तुम्ही पाहत आहात आपलं YouTube चॅनल ओन्ली वर्दी. मित्रांनो, तुम्ही ग्राउंड दिलंय. खूप मुलांना ग्राउंडला कमी मार्क्स आले. खूप मुलं बोलले 100 मीटरला जागेहून स्टार्ट आहे. एका साईडला चिप आहे. त्यामुळे मित्रांनो तिथे मार्क कमी येत आहेत आणि मेन म्हणजे तिथं स्पाइक पण यूज करू देत नाही. म्हणजे महाराष्ट्रात कुठेच यावर्षी स्पाइक यूज करू दिले नाही. मुंबईला तिथं नवीन ग्राउंड केलेलं असल्यामुळे जागेहून स्टार्ट असल्यामुळे प्रत्येकाला मित्रांनो 2, 4 असे मार्क कमी झालेले आहेत. तर त्याचा मेरिटवरती काय इफेक्ट होऊ शकतो? ओपनचं कट ऑफ किती जाऊ शकतं? कॅटेगरीमध्ये किती जाऊ शकतं? हे आपण अंदाजित पाहणार आहोत. तर मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. प्रत्येकालाच ग्राउंडला कमी मार्क्स आलेले आहेत. एक महत्वाचं म्हणजे तुम्ही निराश होऊ नका. एक गोष्ट सांगतो आणि भरती म्हणजे सगळं काही नाही. हे लक्षात ठेवा. 100% आपण त्याच्यासाठी आपलं 100% बेस्ट दिलेलं आहे. पण मित्रांनो, जर नाही ती गोष्ट शक्य झाली, कधी नाही जमलं, तर मग लगेच टोकाचं पाऊल उचलू नका. खूप मुलं तसं करत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर मित्रांनो, एक भरती आपलं आयुष्य ठरवू शकत नाही. कारण ह्या जगामध्ये खूप मोठ्या आणखीन संधी आहेत. आपण एकदा ट्राय केलाय, नेक्स्ट टाइम ट्राय करून बघू. जर हे नाही जमलं, दुसरं काही करू. पण आपण असणं खूप महत्वाचं आहे. आणि चला, वेळ न घालवता आपण त्या मुद्द्यावरती बोलूया. मित्रांनो, ओपन मुलांसाठी जे पण मुलं आहेत, मुंबई शहरसाठी ज्यांनी ओपन मधून फॉर्म भरलाय, तर मित्रांनो तो कट ऑफ 40 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 40-39 वरती जाऊ शकतो. एस-सी-बी-सी, त्यानंतर ओ-बी-सी. मित्रांनो, ज्या मुलांना 36, 35, 34 असे मार्क्स आले असतील, त्यांनी पण पेपरची तयारी ठेवा. तुम्हाला पेपर टॉपचा मारायचा आहे. 100% सिलेक्शन होणार आहे. आणि खूप मुलं बोलतील, मागल्या वेळेस तो जास्त लागला होता. ओपन 40 पर्यंत गेला होता. कॅटेगरी 38 पर्यंत आलं होतं. तर ह्या वर्षी तसंच लागेल का? तर मित्रांनो, मागच्या वर्षी जागा आणि ह्या वर्षीच्या जागा यामध्ये फरक आहे. आणि विशेष फरक म्हणजे काय? फॉर्म भरल्यानंतरून जागा वाढलेल्या आहेत आणि ग्राउंडला मार्क्स मागच्या वर्षीपेक्षा मुलांना कमी येत आहेत. कारण की मागल्या वर्षी पावसात ग्राउंड झालं होतं, पण घाटकोपरच्या सिंथेटिक ग्राउंडवरती झालं होतं. त्यामुळे तिथं बेस्ट मार्क येत होते मुलांना. तिथे इथे येत नाही. इथं मातीचं ग्राउंड आहे. त्यामुळं ज्या मुलांना जे कॅटेगरीमध्ये येतात, 36 पर्यंत ज्या मुलांना मार्क आहेत एन-टीमध्ये, एन-टी-ए, एन-टी-बी वाल्यांना 34 पर्यंत असले तरी चालेल. त्यानंतरून सी आणि डी वाले खास करून 36 पर्यंत मार्क्स असतील, तर तुम्ही बेस्ट तयारी करा. जेणेकरून तुम्हाला पेपर टॉप करून सिलेक्शन होऊ शकतं तुमचं. आणि मुलींचं जे ई-डब्ल्यू-एस मध्ये मुलं येतात, त्यांच्यासाठी 26 ते 28च मेरिट लागेल. मुलींचं 25च लागतं. ई-डब्ल्यू-एसचं सगळीकडे तेच आहे. आणि ज्या ओपन मधून मुली आहेत, ज्या मुलींना 35 ते 36 मार्क असतील, त्या मुली सुद्धा पात्र होतील. म्हणजे हे अंदाजित आहे. या मागे पुढे होऊ शकतं. पण या गोष्टीचा अभ्यास करून मुलांना आलेल्या मार्काचा म्हणजे एक अंदाज घेऊन तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर ज्या मुली ओ मध्ये येतात, एस-सी, एस-टीमध्ये येतात, त्यांना 28, 30 मार्क जरी असले तरी किंवा 26 मार्क जरी असले एस-सी, एस-टीमध्ये, तरी तुम्ही पात्र होणार आहात. आता पेपरची तयारी बेस्ट करायची आहे आणि मुलांचं पण एस-सी, एस-टीमध्ये जे येतात त्यांचं 34-35 मार्क असले तरी तुम्ही पात्र होणार आहात. आणि बाकी रिझर्वेशननुसार 2-4 मार्काने मागे पुढे होऊ शकतं. पण जास्त असं नाही होणार की 40 आणि 42 कडे जाईल, असं होणार नाही. त्यामुळं मित्रांनो, आपला अभ्यास जो पण वेळ भेटतोय, पेपर कधी होईल यावरतीही आपण अपडेट आल्यानंतर 100% व्हिडिओ बनवू. पण सध्या खूप मुलं बोलत होते, मला एवढे मार्क आले, मी बसेल का काय? तर काळजी करू नका. 100% यानुसार जर तुम्हाला मार्क आले असतील, तर तुम्ही बेस्ट पेपरची तयारी करा आणि इकडे जे कमी मार्क्स आहेत ते तिकडे भरून आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे, ही तयारी ठेवा. आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल. आणि जर आणखीन तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि हा, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मित्रांना पण शेअर करा आणि फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.